नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण थोडे आठवा यामधील जे प्रश्न आहेत 7 प्रश्न इथे दिलेले यांची उजळणी या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पहिला घटक आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया याच्याबद्दल माहिती करून घेऊयात, याबद्दल जाणून घेऊयात। आता आपल्या मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आहेत, त्या अविरतपणे कार्य करत असतात। जसं आता आपल्या शरीरात हृदय आहे, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन संस्था आहे, नियंत्रण संस्था आहे किंवा मेंदू पण आहे, ज्याचं कार्य अविरत चाललेलं असतं। म्हणजे कुठल्या कुठल्या संस्था आहेत आपल्या शरीरात? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था। आणि यासोबतच शरीराचं अंतर्गत आणि तसंच बाह्य अवयव सुद्धा आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात। म्हणजे याचं उदाहरण बघा आता, की आपला मेंदू, हृदय, श्वसन संस्था एका वेळी चालली आहे, अंतर्गत आहेत हे सगळे, आपल्याला त्याचं बाहेर दिसत नाही आहे। पण बाहेर आपण काय बघू शकतो, की आपण बोलतोय म्हणजे आपल्या ओठांची हालचाल होतीये, आपले हात काहीतरी कामासाठी हलतायत, आपले पाय आपण कुठेतरी जाण्यासाठी त्याचा वापर करतोय। तर ही सगळी जी काही चालले म्हणजे ही काय आहे, बाह्य प्रकारचे अवयव आहेत, जे आपले ते स्वतंत्रपणे त्यांचं कार्य करत असतात। पण या सगळ्यांचा त्याच वेळेला आपल्या मेंदूही चालू असतं, म्हणजे मेंदूनीच आपल्याला काहीतरी त्या अवयवांना एक सूचना दिलेली असते, त्याप्रमाणे हे शरीरातले अंतर्गत आणि बाह्य सगळे अवयव कार्य करत असतात एकाच वेळी। त्यांची कार्य स्वतंत्र चालू असतात, पण एकमेकांच्या समन्वयातून चालू असतात। असं होत नाही की आपण चालतोय आणि आपलं हृदय बंद पडलंय किंवा आपल्या पचन संस्था आपली मग थोड्या वेळासाठी नेहमी जरा विश्रांती घेते आणि कारण मी चालते, असं होत नाही। त्यांचं कार्य अविरत चालू असतं, फक्त ते दिसून येत नाही कारण ते अंतर्गत असतं। आणि बाह्य म्हणजे आपले हात काहीतरी लिहितायत, काहीतरी उचलतायत, किंवा आपले पाय म्हणजे आपण चालतोय, पळतोय, ह्या सगळ्या क्रिया आपल्या बाह्य असतात, त्या दिसून येतात। आता ही जी यंत्रणा आहे, ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्य करत असते। त्यासाठी अखंडपणे ऊर्जेची त्यासाठी गरज असते। जसं आपण बघितलं की अन्नपदार्थ त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, तर ते ऊर्जा निर्मितीचं काम करतात। मग ही जी ऊर्जा शरीराच्या हालचालीसाठी आपल्याला लागते, ती आपल्याला कशातून मिळते, तर ती मिळते म्हणजे जे अन्नपदार्थ आपण ग्रहण करतो। मग त्यामध्ये जसं मी तुम्हाला प्रश्नात सांगितलं की आपण त्यामध्ये काय काय ग्रहण करतो, जे काही अन्न ग्रहण करतो, भाजी वगैरे किंवा फळं, ही जी ग्रहण करतो त्यातनं आपल्याला काय मिळतं? कर्बोदक मिळतं, स्निग्ध पदार्थ मिळतं आणि प्रथिनं मिळतात। याच्यातून त्या अन्नातून आपल्याला ते मिळतं आणि अन्न हे काय आहे, यांच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे। आणि प्रत्येक पेशीमध्ये जी तंतुकणिका असते तिच्यामध्ये मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते। मग ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटक लागतात का? तर नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आपल्याला गरज असते। कारण हे सर्व घटक काय आहेत, परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात। मग नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते। म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते आणि या सर्व प्रक्रियांसाठी म्हणजे त्यांचं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज आपल्याला भासते। मग त्यासाठी आपण काय करतो, तर आपण म्हणजे मानव आणि इतर प्राणी हे काय कशाचं सेवन करतात? फळे आणि भाजीपाला। म्हणजे जे प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहे, जे प्राणी वनस्पती म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ खातात ते, आणि मानव हे काय खातात? फळे आणि भाजीपाला खातात। आणि वनस्पती काय करतात? स्वतःचं पोषण स्वतःच करतात, प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत, हे तुम्हाला माहीत आहे। मग त्यासाठी अन्न निर्मिती त्या करतात, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि काही अन्न त्या स्वतःसाठी वापरतात आणि उर्वरित जे अन्न असतं म्हणजे जसं फळं आहेत, पानं आहेत, खोड आहे, मूळ आहे, याच्यामध्ये काय करतात ते साठवून ठेवतात। आणि
या सर्व वनस्पती जन्य पदार्थांचं सेवन काय करतो आपण म्हणजे मानव करतो. त्यापासून आपल्याला काय मिळतं, विविध पोषक द्रव्ये म्हणजे प्रथिनं, कार्बन, कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्व, हे सगळं आपल्याला मिळतं. आणि त्यासाठी आपण काय काय खातो, तर त्या जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आपण काय काय खातो. फळं खातो, फळभाज्या खातो, पालेभाज्या खातो, तांदूळ खातो, नाचणी खातो, ज्वारी खातो, गहू बाजरी, ज्वारी बाजरी ह्या सगळ्या गोष्टी आपण खातो. इथे आता आपल्याला त्यांनी सांगितले की यामधून मग आपल्याला काय मिळतं, कर्बोदकं मिळतात. म्हणजे कर्बोदकातून आपल्याला किती ऊर्जा मिळते, तर 4 कॅलरी पर ग्रॅम, म्हणजे एका ग्रॅममध्ये आपल्याला 4 कॅलरी एवढी ऊर्जा आणि मिळते. आणि ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातली माहिती करून घेऊया. चला तर मग, धन्यवाद.